महात्मा फुले परिवाराच्या वतीने आणि किशन शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर यांच्या वतीने या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शिवाजी जन्मोत्सवाचं आपण आयोजन केलं। या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय माधवरावजी पाटील साहेब, येऊन गेले आदरणीय जाधव साहेब, सागरजी खाडे साहेब, मंजुषाताई लटपटे मॅडम, अविनाश भैया जाधव, शिवानंदजी हेंगणे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, ॲडव्होकेट भारतभाऊ सामे, आमच्या भगिनी अनिताताई केंद्रे, कासनाळेताई, शहराचे अध्यक्ष अगरभाई बागवान, मित्र पुरुषोत्तम मानेजी, शाळेचे मुख्याध्यापक, सर्व कर्मचारी वर्ग, उपस्थित असलेले सर्व प्रशासन सेवेतील अधिकारी, पत्रकार मित्र, विद्यार्थी विद्यार्थिनी, पालक, शिक्षक आणि शिवभक्तांनो, सर्वप्रथम मी शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करतो, नतमस्तक होतो आणि या कार्यक्रमाचं उद्घाटन या नात्यानं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो। गेल्या 25 वर्षापासून हा परिवार अशा प्रकारचा शिवजयंतीच्या निमित्तानं हा कार्यक्रम घेत असतो। यांनी शिक्षणामधील खूप मोठं काम केलं या संस्थेने, त्याचबरोबर खेळाकडे लक्ष दिलंय, चांगल्या प्रकारचे ज्ञानदान विद्यार्थी घडवत आहेत आणि थोर पुरुषांच्या जयंतीच्या निमित्तानं त्या थोर पुरुषाचे आपल्याला आठवण राहावी म्हणून आपण हा कार्यक्रम घेत असतो। शिवाजी महाराजांच्या बद्दल बोलायचं असलं, आज मित्रांनो बघितलं राजा कसा असावा याचं उत्तम उदाहरण छत्रपती शिवाजी महाराज। तरुणांनी यांच्याकडे बघितलं पाहिजे आणि त्यांचं शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आजच्या दिवसाच्या निमित्तानं आपण ही संकल्प सोडला पाहिजे। आपण बघतो इतिहासामध्ये जास्त डोकावत लोक, इतिहास आणि आपल्या गाडीचं साम्य सारखंच आहे। आपल्या गाडीमध्ये बघितलं तर ड्रायव्हरच्या समोरचा काच मोठा असतोय आणि पाठीमागे बघायचं असलं तर छोटा काच असतो, ग्लास असतोय। म्हणून इतिहासाची जीवन आपल्याला दखल घ्यावं लागेल, पण केवळ इतिहासामध्ये रमवूनच आपल्याला आपली प्रगती होणार नाही। इतिहासामध्ये ज्या चांगल्या गोष्टी झाल्या त्याचं अनुकरण केलं पाहिजे, त्याचं पालन केलं पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांनी जो आदर्श आपल्या समोर निर्माण केला तो खरोखरच वाखाणण्यासारखा आहे। आज तर काळ समाजाला त्याची नितांत गरज आहे। महिलांवर होत असलेले अत्याचार हे काही चांगली गोष्ट नाहीये। शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये देखील त्यांनी एका सुभेदाराच्या सुनेला देखील महाराजांच्या समोर पेश केल्यावर त्यांनी सांगितलं काय आणलंय आपलं, आणि सांगितलं की बाबा अशा प्रकारची देखणी स्त्री माझी आई असती तर मी किती सुंदर झालो असतो। मित्रांनो, हे बोलणं सोपं आहे, पण कृतीमध्ये करणं आणि तिचा मान सन्मान करून तिला साडी चोळी करून तिला घरी पाठवून देण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलं। मग आज आम्हाला या समाजाला नितांत गरज आहे, या विचाराची गरज आहे। तरुणांनी आजच्या दिवसाच्या निमित्तानं हे आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकलं पाहिजे। राज्य कसं चालवायचं, जनतेसाठी राज्य चालवलं पाहिजे। 18 पगड जातीच्या लोकांना घेऊन चाललं पाहिजे। आजचा दिवस हा संकल्प दिवस म्हणून आपण काम केलं पाहिजे। केवळ घोषणा देऊन नारे देऊन आपली काही प्रगती होणार नाही, पण त्यांनी जे दिलेल्या वाटेनं जाण्याचं काम, कमी कालावधीमध्ये कितीतरी किल्ले घेतले, 18 पगड जातीच्या लोकांना घेऊन स्वराज्याची स्थापना केली, रयतेच्या राज्याला जे जे आवश्यक गोष्टी आहेत त्या सगळ्या पुरवण्याचं काम केलं। त्या कालखंडामध्ये देखील मुस्लिमाबद्दलचा त्यांच्या मनामध्ये खूप आदर होता।
परंतु आपल्याला काहीतरी इतिहास चुकीचा सांगितलाय. महाराज मुस्लिमाचे वैरी होते अशा प्रकारचा इतिहास सांगायचा काही लोकांनी प्रयत्न केलाय. पण त्यांच्याकडे जे काही महत्वाच्या जागा होत्या ते अतिशय विश्वासू म्हणून कोण असतील तर मुस्लिम समाजाचेच लोक होते. हे आम्हाला कोणी सांगत नाही. सत्य आम्हाला सांगितलं पाहिजे आणि आपण ते स्वीकारलं पाहिजे. आज शिवजयंतीच्या निमित्तानं आपण स्वीकारलं पाहिजे. 2024ची निवडणूक झाली. आपण सगळ्यांनी मला आशीर्वाद दिला, या परिवाराने दिले, व्यासपीठाच्या लोकांनी दिलं, शिक्षकांनी दिलं, जनतेने दिलं. या तालुक्याची ओळखच ही आहे. हा तालुका पुरोगामी तालुका म्हणून ओळखला जात आहे. अतिशय शांतताप्रिय आहे. आतापर्यंत एकही दंगल इथं घडली नाही. 18 पगड जातीचे लोक राहतात आणि तेच काम आम्हाला भविष्याच्या काळामध्ये करायचे. विकास तर करायचे आहेत. विकासाबरोबर संस्कृतीचे जतन आम्हाला करायचे आहे. शिक्षणामध्ये नवीन नवीन आता काही गोष्टी आलेल्या आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेचा आपल्याला वापर करावा लागणार आहे. त्या सगळ्या गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजेत, अंगीकारल्या पाहिजेत आणि त्याच्यामधून आपल्या देशाला, राज्याला, जगाला प्रगतीकडे कोणत्या गोष्टी नेणार आहेत अशा प्रकारचं काम आपल्याला भविष्यामध्ये करायचे आहे. आणि विजय झाल्यानंतर माझ्या नेत्यांनी मला ही जबाबदारी दिली. देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, त्यांनी दिली, दादांनी दिली, एकनाथराव शिंदे साहेबांनी दिली आणि खूप मोठ्या खात्याची जबाबदारी माझ्यावर दिली. आणि त्याच्यामुळे आपण या फुले परिवाराने आजच्या दिवसाच्या निमित्तानं मलाही सत्कार केला, त्याबद्दल आभार मानतो. सत्काराला उत्तर देत असताना या खात्याला न्याय दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही अशा प्रकारची तुम्हाला मी आश्वासित करतो आणि ग्वाही देतो. कारण आज आमच्या सरकारने अनेक नवीन योजना काढल्यात. केंद्रामधून नरेंद्र भाऊ मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज आपला देश काम करत आहे. आपल्याला या सहकारी चळवळीमध्ये अनेक माणसाला जोडायचं काम करायचे आहे. 8.5 संस्था, लाख संस्था देशामध्ये काम करतात. 30 कोटी आपल्याशी लोक जोडलेले आहेत. विना सहकार नाही उद्धार म्हणून आता या सहकारी चळवळीमधून विकास सोसायटीला आम्हाला अधिक सक्षम करायचे आहे. प्रत्येक गावामध्ये गोळण बांधून द्यायचे आहे. त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या मालाला, सोयाबीनला, अनेक धान्याला ठेवायची व्यवस्था करायची आहे. सोसायट्या चांगलं काम करत असतील, त्यांची जरी कार्यकारी मंडळ चांगलं असेल, दूरदृष्टीचं असेल, मेडिकल दुकान, पेट्रोल पंप, कापड दुकान, खताचे दुकान, ह्या सगळ्या गोष्टी भविष्यामध्ये करायच्या. आणि हे 5 वर्षामधला माझ्या सरकारचा आणि अमित भाई शहाचा प्रोग्राम आहे. या चळवळीमध्ये अधिक लोक कसे जोडले जातील, या चळवळीचा फायदा सर्वसामान्य माणसाला कसा होईल अशा प्रकारचं काम आम्हाला करायचं आहे. आपल्यामध्ये आणि लोकांमध्ये अधिक वेळ घेत नाही. आणि आपण सगळ्या ठिकाणी या ठिकाणी बघितलं समाजामध्ये कोणते कोणते लोक राहतात. प्रत्येक जाती धर्माच्या लोकांचा वेशभूषा करून पुन्हा एकदा संस्कृती जतन करण्याचं काम केलं. हे नुसतं काम नाही तर आपल्याला ही संस्कृती जपणं हे आपलं काम आहे. जपायचं काम आपण करूया. या संस्थेला आणि सर्व संस्थाचालकाला आणि सर्व प्राध्यापक शिक्षकाला मी धन्यवाद देतो. मलाही या ठिकाणी आज बहुमान केला, सत्कार केला, त्याबद्दल माझ्या कार्यकर्त्याच्या वतीने, माझ्या वतीने सगळ्याचे आभार मानतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आवाज बहुजनांचा.